अगं नाही का सुर्वेबाईंनी इतिहासाला तिला बाहेर काढलं होतं. 2 दिवस आली नव्हती ती. उगाच नको नको त्या आठवणी काढून मालकांना सारखी लादी पुसायला भाग पाडताय. मोन्या ते पण तिथे राहिलंय मागे तसंच. पुसतो काय चाललंय तुझं? नीट पुसला ती. सगळ्या आठवणीच पुसून टाकायला पाहिजे म्हणजे एक जागेनं शांत बसते. शोभा 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 काय झालं तुला? शोभा उठ. शोभा शोभा अहो काय झालं यांना? मालक तुम्ही काळजी करू नका, त्यांना काय बी नाही झालंय. काय नाही काय झालं? बेशुद्ध पडले. पाणी पाणी आणा प्लीज, पाणी. शोभा शोभा काय झालं तुला? शोभा शोभा कोण तू? शोभा मी मोहन. कोण मोहन? मी नाही ओळखत तुला. ए माझ्या जवळ येऊ नको. हात लावला याद राख. मालक बहुतेक ताईंची मेमरी गेलीये. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. हात लावू नका. गप्पाने डॉक्टरकडे चल. उगाच हट्ट करू नको. चल म्हातारे चल. शोभा ऐक मदत. चल चल डॉक्टर कडे. हात सोड. हात सोड माझा. हात सोड माझा. परस्तीला हात लावायला लाज नाही वाटत? हात सोड माझा. अगं परस्ती नाही शोभा, तू माझी बायको आहेस. दादा काय झालं? वहिनी अशा का बोलतायत? अगं मी सकाळी फरशी पुसत होतो तर पाणी पडलं होतं, त्याच्यावर पाय घसरून शोभा पडली. पडली नाही, या नेल्याने मुद्दाम पाडली. आणि आता तुमच्या सगळ्यांसमोर ना खोटं बोलतोय. अहो मी कशाला मुद्दामून पाडीन सासूबाई? काय झालं, ती पडली आणि डोक्याला लागलं तिच्या, त्यामुळे तिची स्फूर्ती गेले. आता ती कोणालाच ओळखत नाहीये, म्हणजे सासूबाईंना ओळखत नाहीये, मला ओळखत नाहीये. स्मृती म्हणजे याददाश्त. काय सांगताय? काय म्हणजे मावशींना ओळखत नाही ते ठीक आहे एक वेळ. असं कसं चालेल? हा, मी आई आहे तिची. मला तर तिने आधी ओळखलं पाहिजे. अहो मावशी मला तसं नाही म्हणायचं. म्हणजे कसं, लग्न झाल्यानंतर आई वडील शेवटी परकेच होतात ना. पण नवरा तो तर सगळ्यात जवळचा असतो, त्याला न ओळखून कसं चालेल? हे की नाही? हे बघ, हे आपलं परक ना, हे तुमच्याकडे असतं, आमच्याकडे नाही. थांबा थांबा मावशी, मी विचारून बघते. ते आम्हाला कोणाला ओळखायला तयार नाही, आणि आता तू बोलणार आहे तिच्याशी? नाही थांबा ना मावशी, मी विचारते. वहिनी तुम्ही मला ओळखलं का? तुला ओळखायला तू कोण लागून गेली मोठी? अगं सगळं विसरलं, पण अपमान करायचं नाही विसरलं, म्हणजे त्यांना आठवतंय. बरं ठीक आहे दादा, मोहन दादा, त्यांनाही नाही ओळखलं तुम्ही? अहो हा तुमचा नवरा आहे, तोच नवरा. तुम्ही त्याला सतत बिनकामाचा, बेअक्कल, अक्कल शून्य असं बोलत असता. अंजली ते काय बोलताय तुम्ही? काय बोलताय? मी कुठं, म्हणजे त्या अशा सतत बोलत असतात म्हणून मी बोलले. नाही मी असं बोलेन का दादा तुम्हाला? तुम्ही सगळे फालतू बडबड बंद करा. माझं काही लग्न वगैरे झालेलं नाहीये, कुणी नाही माझा नवरा वगैरे. काही बडबडतात आपले. तुम्ही सगळे खोटारडे आहेत, खोटारडे. वहिनी हो वहिनी, ऐका ना, तू स्वतःकडे जरा नीट बघा. तुमच्या हातात त्या हिरव्या बांगड्या आहेत, गळ्यात मंगळसूत्र आहे, हे कुणी घातलंय? कसं आलं ते? मोनेनं घातलंय ना ते? हो शोभा, ते मंगळसूत्र मी घातलंय तुला लग्नात. अगं शोभा, हे समत काय होतं? त्यांची समती मेमरी पुसली की काय म्या? पण मला तर फक्त त्यांच्या बिनकामाच्या आठवणी पुसायच्या होत्या. मग असं कसं झालं? नाही, मला समजा नीट करावं लागल. बिनकामाचं सोडून समजा आठवू दे बाबा. माझा कोणी नवरा नाही, हा नवरा नाहीये माझा, नाहीये. तुम्ही सगळे तुम्ही खोटं बोलता, खोटं. हा, कोण नाही माझं. ऐक, काय झालं शोभा? काय झालं? काय झालं ना? डोकं दुखते, काय झालं?
सुबे काय झालं? आई तू काय करतेस इकडे आणि हे सगळे इकडे कशाला आले? अगं बाई मला ओळखलं चला हे बरं झालं, शोभाची स्मृती परत आली. सासूबाई तू चल चल बाहेर निघ इथून. बाहेर निघ म्हणते ना. बाहेर निघ. बरी आहे का शोभा? तिला काही झालेलं नाहीये. चांगली ठणठणीत आहे माझी पोरगी. तू बाहेर जा. आपण तिला डॉक्टरकडे घेऊन जाऊया. चला ना आपण घेऊन जाऊ. हे माझं मी बघीन. तुला काय करायचंय? तू बाहेर निघ. निघ म्हणते ना. असं काय बोलताय सासूबाई? ती मला ओळखत नाहीये. मी तुला चांगली ओळखते ना पण. हा हो तू निघायचं बघ. चल निघ. अहो मला बोलू दे शोभाची. अरे. शोभा 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 तू मला ओळखलंस का शोभा? अगं मी मोहन 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 म्हात्रे मोहन. अगं तुझा मोहन्या. सारख्या चुका करून तुझी बोलणी खातो तो मोहन्या. आठवते का तुला शोभा? एकदा तू मला बांगड्या आणायला सांगितलं होते, बांगड्या, आणि मी बांगड्या आणायला विसरलो होतो आणि मी चुकून गजरा घेऊन आलो तुझ्यासाठी. आठवते शोभा? आणि तो रागाने तू गजरा मांडला होतास आणि मांडलेला गजरा घालून अख्खा घरभर हिंडत होतीस. तू गजऱ्याचा सुगंध अख्ख्या घरभर पसरला होता. आठव शोभा, आठवण्याचा प्रयत्न कर ना. आठवते का तुला लग्न झाल्यानंतर एकदा? ए उगाच काहीतरी बोलू नकोस. हा करे मोन्या कसला विचार करतो? अरे असं काय करतो राहुल? शोभा वहिनींची याददाश्त कशी परत आणायची हाच विचार करत असणार. हो ना दादा? शोभाला डॉक्टरकडे घेऊन जायचंय पण सासूबाई ऐकतच नाहीयेत. आणि शोभा मला ओळखत नाहीये. सासूबाई सोडून कोणालाच ओळखत नाहीये ती. त्यामुळे माझ्याकडे एक आयडिया आहे, सांगू? सांग ना. हा, आपल्याला संधी मिळताच ना शोभा वहिनींच्या डोक्यात आपण दांडा मारायचा. दांडा? हा. काय बोलतेस तू अंजली? डोक्यात दांडा काय मारायचा? हो ना, काहीतरीच काय दांडा कसा मारणार आपण? हा रामबाण उपाय आहे. मी पिक्चर मध्ये पाहिलंय ना. पण अंजली पिक्चर आहे ना तो. हा पिक्चर नाहीये अगं. हो दादा, पिक्चर मध्ये काय खोटं खोटं दाखवतात का? आता एवढ्या मोठमोठ्या हिरोईनच्या डोक्यात दांडे मारून त्यांची याददाश्त परत आलीये. मग शोभा वहिनी काय चीज आहे? चीज? चीज नाही, ती बायको आहे हो माझी. मग काय झालं? मोन्या बायको असती तर चांगल्यासाठीच सांगते ना अंजू. अंजू मला पटतंय तुझं. हा मला पण ना अंजूचं थोडं पटतंय. मी काय म्हणते भाऊजी, आपण थोडं मारून बघूया ना. बरोबर आहे, बरोबर मारायला पाहिजे. थोडं काय मारून बघूया वहिनी? डोकं आहे ते मोने माझा ऐक. हे बघ काय झालंय, फरशीवर पडल्या आणि डोक्याला मार लागलाय म्हणून याददाश्त गेली ना. अरे मग आता तसंच करूया ना आपण. डोक्यात दांडा मारूया. कसं आहे, ईट का जो पत्थर से देना पडेगा. दादा कसं आहे दादा, काळजी करू नका. इलाज येतो, इलाज आहे. मोहन तुझ्यासाठी. शोभा वहिनीने प्रेमानं हाक मारली. विश्वासच बसत नाही राव. आणि चिठ्ठी पण दिली आहे. ते बघ बरं काय चिठ्ठी. आय लव्ह यू लिहिलंय. आय लव्ह यू लिहिलंय. आणि बदाम पण आहेत. पण आज एक गोष्ट क्लिअर झाली. काय? शोभा वहिनीची याददाश्त असो नाही तर नसो, चॉईस लय बेकार आहे. चला अंजू, चल चला वहिनी चला. हा चांगलंच आहे ना. शोभाताई आता तुमच्यावर प्रेम करतायत ते. आता म्हणजे शोभाचं आधीपासून माझ्यावर प्रेम होतं. हा ती आता आहे हे असं चिठ्ठी वगैरे देते, पण पूर्वी तिचं प्रेम तिच्या वागण्यातनं तिच्या बोलण्यातनं व्यक्त व्हायचं. मला काय बोलताय तुम्ही? शोभाताई तुम्हाला किती बोलायच्या? हो, असं ओरडून प्रेम करण्याची सवयच होती तिला. म्हणजे ती मला ओरडायची, पण दुसरं कोणी मला ओरडलं, माझ्या विरुद्ध बोललं ती तावातावाने भांडायची. अशी हक्क गाजवणारी, ओरडून प्रेम करणारी शोभा मला परत हवी. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.